नमस्कार मंडळी. भूतांच्या गोष्टी ऐकायच्या आहेत का? मग चला माझ्यासोबत. कुठे? भूतांच्या जगात. इतर यूट्यूब चॅनेलसाठी सूचना. आपल्या भूतांच्या जगात या चॅनेलवर प्रकाशित होणाऱ्या सत्य अनुभवांचे कॉपीराईट चॅनेलकडे असून कोणत्याही हिंदी अथवा मराठी चॅनलने विनापरवानगी येथील सत्य अनुभव त्यांच्या चॅनेलवर प्रकाशित करू नये. आपल्या आजच्या सत्य अनुभवाचे नाव आहे काळ्या जादूची बाहुली. एका चुकीने उद्ध्वस्त झालेल्या घराचा सत्य अनुभव. सदरील अनुभव आपल्याला आपल्या चॅनलच्या सबस्क्रायबर रेवती यांनी पाठवला आहे. रेवती त्यांच्या पतीसोबत US राहतात. तेव्हा त्यांची ओळख भारतीय असणाऱ्या पण तिथेच राहायला असणाऱ्या मनीषा कामत यांच्याशी झाली. एका विश्वासाच्या नात्यातून मनीषाताईंनी आपली आयुष्य बदलून टाकणारी ही भयावह सत्यकथा रेवतीताईंना सांगितली. असं म्हटलं जातं, बाप आणि मुलीचं प्रेम हे अमर असतं. एक स्त्री जितकं आपल्या पतीवर प्रेम करते त्याहून किंचित जास्त प्रेम ती आपल्या वडिलांवर करते. उगाचच मुलींना पप्पाची परी म्हणत नाहीत, कारण एक बाप आपल्या मुलीच्या सुखासाठी तिच्या चेहऱ्यावर आनंद आणण्यासाठी काहीही करू शकतो. आजची ही सत्य घटना अशाच काहीशा मुलीच्या आणि वडिलांच्या प्रेमाविषयी आहे. पण एका मुलीने तिच्या मृत पित्याच्या आत्म्याला भेटण्यासाठी असा काही मार्ग निवडला की तिच्या वडिलांचा आत्मा तर आला नाही, पण एका दुष्ट अनिष्ट शक्तीला आयतं आमंत्रण मिळालं, ज्या शक्तीने तिच्या घरातील लोकांच्या जीवनातील सुख, चैन, झोप, आयुष्य सारं काही हिरावून घेतलं आणि घराला सुतक लावलं. साऱ्या हसत्या खेळत्या आयुष्याची पार राख रांगोळी झाली. सन 2003. मनीषा कुंदन कापे, वय वर्ष 16, 10वीत शिकणारी तरुणी. तिच्या कुटुंबात आई अनिता कापे, आजोबा नरसू कापे, आजी कुमीबाई कापे आणि एक छोटा भाऊ आदिनाथ असा छोटेखानी परिवार होता. तर झालं असं, 1 महिन्याच्या अगोदर मनीषाचे वडील कुंदन कापे यांचं आकस्मिकरित्या निधन झालं. म्हणायला ते अगदी ठणठणीत होते, पण रात्री झोपले ते सकाळी उठलेच नाहीत. नेहमीप्रमाणे सकाळी अनिताबाई त्यांना ऑफिसला जायला उठवायला आल्या. त्यांना हलवून उठवण्याचा प्रयत्न केला, पण प्रत्युत्तर आलं नाही. शरीर अगदी प्रेतागत ताठरलं. चेहऱ्यावर शून्य भाव, तोंड उघडलेलं, गुलाबी जीभ बाहेर आलेली, वरचे आणि खालचे दात दिसत होते. काही वेळात डॉक्टर आले. चेकअप झाल्यावर समजलं स्लीप अटॅक येऊन ते झोपेतच मृत झालेत. असं म्हणतात, झोपेतला मृत्यू फार भयानक असतो. हा मोक्ष गतिविधी चक्र यंत्रणेत घट पाडतो. आत्मा पिशाच्य योनीत भटकतो. कुंदन यांच्या अचानक जाण्याने कापे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. दशक्रिया 13 साऱ्या विधी झाल्या आणि महिन्याभराने सर्वांच्या हृदयावरचं दुःख जरा ओसरलं. पण मनीषा, तिने तर तिचे आवडते वडील गमावलेले. परिपक्व मनाची मुलगी ती. बाप गेल्याचं दुःख काही केल्या तिच्या मनातून जात नव्हतं. दिवसभर ती तिच्या मृत वडिलांबद्दल विचार करत असायची. वडिलांना जाऊन महिना झाला तरी अद्याप ती घरीच होती. वडिलांची लाडकी असल्याने तिच्या मनावर वडिलांच्या जाण्याचा खोल परिणाम झाला. ती डिप्रेशन स्टेजला पोहोचली. 2 आठवड्यांवर पेपर होते. शाळेत खाडे करून जमणार नव्हतं, म्हणून तिच्या आजी आजोबांनी तिला प्रेमानं समजवलं, तुझे बाबा आता देवाघरी गेलेत आणि देवाघरी गेलेला माणूस परत येत नसतो आणि त्यांची आत्मा देवाघरून तुला नक्की पाहत असेल.
तू असं वागलेलं त्यांना आवडेल का, असं म्हणून आजी आजोबांनी मनीषाला समजवलं आणि त्यावर मनीषाने तात्पुरता विश्वास ठेवलासुद्धा. ती सारं काही विसरण्याचा प्रयत्न करू लागली आणि आपल्या भावासोबत शाळेत जाऊ लागली. अशात एके दिवशी दुपारची 1:30ची सुट्टी झालेली. जेवण झाल्यावर सर्व मुलींचा घोळका गप्पा मारत बेंचवर बसला. 15-16 वर्षाच्या मुली. काय गप्पा असणार त्यांच्या? रात्री टीव्हीवर पाहिलेला पिक्चर, सिरियल, फॅमिली ड्रामा आणि भूताखेतांच्या गोष्टी. हो, नक्कीच अशीच काहीतरी चर्चा सुरू होती त्यांची. मनीषा आता त्यांच्यात मिक्स होण्याचा प्रयत्न करत होती, तरी तिच्या मनावरची दुःखाची झालर काही दूर होत नव्हती. मनीषासुद्धा मैत्रिणींच्या गप्पा ऐकण्यासाठी त्यांच्या बाजूला जाऊन बसली. मैत्रिणींच्या गप्पांचा आजचा विषय काही वेगळा होता. तंत्र, मंत्र आणि काळी विद्या. मनीषाची एक मैत्रीण होती, सानिका. ती काहीतरी काळ्या अनिष्ट जादुई शक्तीबद्दल सांगत होती, जी माहिती अपुरी असून तिने चोरून रात्री तिच्या आईवडिलांच्या संभाषणामधून ऐकली होती, जी पुढीलप्रमाणे. सानिका सांगत होती, माझे आई बाबा रात्री काहीतरी काळ्या जादूबद्दल बोलत होते. ते म्हणतात, काळ्या जादूने माणसाला मारताही येतं आणि मेलेल्या माणसाला परत बोलवताही येतं. शेवटचं वाक्य ऐकताच मनीषाचे कान उभे राहिले. ती आता सानिकाच्या बोलण्यात अधिक रस घेऊ लागली. सानिका पुढे सांगत होती, पप्पा आईला सांगत होते, आपल्या गावाच्या बाहेर गावाने वाळीत टाकलेली ती ओसाड जागा आहे ना, त्या जागेचा या गोष्टींसाठी उपयोग केला जातोय. ती जागा म्हणे काळ्या जादूचा अड्डा झाली आहे. खूप साऱ्या बाहुल्या लटकवल्या तिथं आणि त्या जागेनं आता भयान रूप घेतलंय. माणसं तर दूरच, साधं कुत्रंसुद्धा त्या जागेच्या आसपास भटकत नाही. पण खरं सांगू का गं, असं म्हणत सानिका म्हणाली, मला तर वाटतं तिथं लटकवलेल्या त्या बाहुल्यांमध्ये खरोखर काहीतरी जादू असेल आणि ती बाहुली जादूने आपल्या इच्छा पूर्ण करेल, जादुई जिनसारखं. पण हे सत्य कुणाला कळायला नको म्हणून मोठ्या माणसांनी, गावातल्या काही खोटारड्या लोकांनी त्या बाहुल्यांमध्ये आत्मा कैद आहे असं खोटं पसरवलं असेल. पण मला तर वाटतं, जर तुम्ही ती आत्मा कैद असलेली बाहुली मिळवली तर त्या आत्मा तुम्हाला हवं ते देतील. तुमच्याकडे काळी जादू येईल, ज्याने तुम्ही काहीही करू शकता. असं सगळंच ज्ञान आपल्याला असल्यासारखं सानिका बढाया मारत म्हणाली. हे ऐकून मनीषाच्या मैत्रिणींनी मोठ्या डोळ्यांनी, आश्चर्य, नवल, उत्सुकतेच्या नजरेने एकमेकींकडे पाहिलं. ही विलक्षण, चमत्कारी हकीकत ऐकून त्या कोवळ्या मनावर आघात झाला. जर आपल्याला ती जादुई शक्ती मिळाली तर आपण काहीही करू शकतो, हा विचार मनात आला. काहीही करू शकतो का गं? मनीषा चेहऱ्यावर गूढ आनंद ठेवत म्हणाली. तिच्या आनंदामागे एक वेगळाच विचार घुमत होता, तो म्हणजे तिच्या वडिलांना परत आणण्याचा, जे अशक्य होतं. पण तिचा हाच विचार तिला एका घोर संकटात नेणार होता. हो, काहीही करू शकतो आपण, सानिका स्वतःचंच खरं करत म्हणाली आणि पुढेही सांगू लागली. त्या जागेला जाणारा रस्ता आपल्या शाळेच्या मागून जातो म्हणे. मला नक्की माहीत नाही, पण शाळेच्या मागून डाव्या हाताला जी गल्ली आहे ना, तिथून बाहेर पडून एक 5 मिनिटं सरळ चालत गेल्यावर कुठंतरी आहे ती जागा. सानिकाचं वाक्य संपताच शाळेचा टोल पडला. सगळ्या मैत्रिणी या भाकड कथा तिथेच विसरून गेल्या. पण मनीषाच्या मनावर याचा खोल परिणाम झाला. ती काहीतरी निश्चयाने बेंचवरून उठली. 4:30 वाजता मनीषाची शाळा सुटली. मनीषा तिच्या 4-5 मैत्रिणींबरोबर शाळेतून बाहेर आली. तिने मैत्रिणींना सांगितलं,
तुम्ही सर्व जा पुढे, मला जरा काम आहे, येते मागून. मनीषाच्या वाक्यावर मुली ठीक आहे असं म्हणत निघून गेल्या. मनीषा आपल्याला कोणी पाहत नाही हे तपासत शाळेच्या मागे आली. शाळेच्या मागे ती गल्ली सोडल्यानंतर साधारण 1 किलोमीटर अंतरावर एक मोकळं, भकास, ओसाड असं शेताचं माळरान होतं. जानेवारीचा महिना सुरू होता. दुपारचे 4 वाजले तरी तापमान खालीच होते. मनीषा एकटीच त्या शेतामधून चालत जाऊ लागली. जोडीला कोण असेल तर तो फक्त वाऱ्याचा सुई सुई करणारा अभद्र आवाज आणि निर्जीव शांतता. 15-20 मिनटं चालून झाल्यावर मनीषा हव्या त्या ठिकाणी पोहोचली. पण मोठं चमत्कारिक, नवलाची गोष्ट नाही का मंडळी? तिला तर रस्ताच ठाऊक नव्हता. मग ती नेमकी त्या अभद्र जागेवर बरोबर कशी काय पोहोचली? म्हणतात ना, अमानवीय शक्तींची ऐकण्याची उच्चांकता, संवेदना इतकी हाय असते का ती एका फ्रिक्वेन्सी रेडिएशनप्रमाणे काम करते. म्हणजे मला असं म्हणायचं आहे की शाळेपासून एवढ्या अंतरावर असलेल्या या जागेतल्या शक्तीला त्या मुलींच्या चर्चेची चाहूल इथपर्यंत तर लागली नव्हती ना. म्हणूनच मनीषाला ती वाट शोधायला काहीही अडथळा आला नाही. जणू त्या शक्तींनीच मनीषाला आमंत्रण दिलं होतं. मनीषा त्या शेतापाशी पोहोचली. त्या शेताला 4ही बाजूंनी निवडुंगाची झाडं होती. ही झाडं अमानवीय शक्तीला प्रिय असतात. मधोमध आत जाण्यासाठी एक रस्ता होता. मनीषा त्या वाटेने आत गेली तसे तिच्या नजरेला ते काळीच पिळवटून टाकणारं अभद्र दृश्य दिसलं. खाली 4ही बाजूला वाळलेलं सोनेरी गवत होतं. त्या गवतातून पुढे 30 पावलांवर पायदळी तुडवली गेलेली वाट दिसली. जिथे ती वाट संपत होती तिथे एक वीज पडून मेलेलं, काळं-निळं पडलेलं काटकी फांद्यांचं झाड होतं. त्या झाडाच्या खोडाला लाल पिवळा गोंडा बांधलेला आणि त्या गोंड्यांमध्ये जिवंत माणसाचे पासपोर्ट साईजचे फोटो टाचण्यात टोचून अडकवलेले, पण फोटो विद्रूप केलेले, जेणेकरून कोणाला कळू नये हा कोणाचा फोटो आहे. त्या फोटोवर लाल रक्ताने टिळा ओढलेला. त्या फोटोमधल्या व्यक्तीवर नक्कीच काळ्या जादूचा प्रयोग झालेला असावा. काय माहीत ती व्यक्ती आता जिवंत असेल किंवा नसेल, पण त्या फोटोवर ओढलेलं ते रक्त सुकून काळं झालेलं, त्या रक्ताचा घाण वास सुटलेला, झाडांच्या काटकी फांद्यांना बरेच काळे दोरे बांधलेले आणि त्या दोरीला पेंड्यांच्या बाहुल्या बांधलेल्या, 8 इंच लांब, वर केलेले हात, विचकलेले पाय, चेहऱ्याच्या जागी लाल मातीने चौकोनी चेहरा रेखाटलेला, त्या चेहऱ्यावर डोळ्यांच्या जागी काळे उडीद बसवलेले, चुन्याने दात विचकत हसणारा जबडा रेखाटलेला, छाताडा मधोमध गळ्यात सफेद मण्यांची माळ घातलेली. मनीषाने झाडाच्या खाली पाहिलं. एक त्रिकोणी दगड ठेवलेला, त्यावर भगव्या रंगाचा अबीर, लाल कुंकू, हळद असं सर्व काही वाहिलेलं आणि त्यासहित त्या दगडाला 2 भेदक टपोरे असे चुन्याने डोळे कोरलेले, ज्या डोळ्यांमध्ये काळ्या रंगाचा मळवट भरला होता. दाखवायचा उद्देश एवढाच का हे त्याचे डोळे आहेत, जे पाहून मनीषा आतून घाबरली. त्या दगडाच्या पुढ्यात एक पाषाणाचा दिवा होता आणि बाजूला एक दगड ज्यावर नारळ फोडला जायचा. नारळाच्या कवट्यांचा तिथे अक्षरशः ढीग पडलेला. बाजूलाच मैतासमोर जळणाऱ्या उदबत्त्या जळून गेलेल्या. काय माहीत यातील किती उदबत्त्या त्या फोटोमधील माणसांच्या तिरडीसमोरही जळाल्या असतील. मनीषाने जरा आजूबाजूला पाहिलं. दूर कुठेतरी कोंबड्यांची छाटलेली डोकी दिसत होती. बोकडाचं आतडं, जठर
असे अवयव आजूबाजूला फेकलेले. त्या अवयवांचा कुचकट, आंबट, ओकारयुक्त वास तिथे घुमत होता. मनीषाने तो वास असह्य झाल्याने तोंडावर हात ठेवला आणि आकाशाकडे पाहिलं. आता नक्कीच 5 वाजत आले असावेत. उन्हं उतरायला सुरुवात झालेली आणि त्या श्रापित जागेत हलकासा अंधार पडायला सुरू झाला. वातावरणातलं तापमान झटक्यात उतरलं. गारठा पडू लागला. त्या सुनसान जागेत आपल्या व्यतिरिक्त कोणाच्या तरी अदृश्य अस्तित्वाचा ठाव मनीषाचं मन घेऊ लागलं. आपल्याला कोणी पाहत तर नाही ना, याची दक्षता घेत मनीषा त्या अनिष्ट देवतेला ओलांडून त्या झाडापाशी आली. त्या झाडाला बाहुल्या लटकत होत्या. हवेच्या झोतांनी त्या मागे पुढे होत होत्या. त्यातील एक बाहुली तिने काढायला सुरुवात केली. तसा वारा जरा वेगाने वाहू लागला. जणू तो वारा धोक्याची चाहूल लावून देत असावा. नको नको काढूस, अन्यथा जे घडेल त्याला तू कारणीभूत असशील. पण कशाचाही विचार न करता मनीषा त्या बाहुलीरूपी आत्म्याच्या मानेवरची काळी दोरी गोल गोल बिंगवत सोडू लागली. तसा वातावरणात थंडावा वाढू लागला. एकदाची दोरी सोडून तिने ती बाहुली हातात घेतली आणि त्या क्षणाला वाऱ्याचा आवाज घोंगावला. एक जोरदार हवेचा झोत मनीषाच्या जवळून वेगाने पुढे गेला. त्या वाऱ्याने एक क्षण मनीषा दचकली, घाबरली. तिला वाटलं कोणी आलं तर नाही ना. तिने बाहुलीला पाठीत असलेल्या बॅगेत टाकलं आणि चैन लावून पटकन त्या अभद्र जागेतून बाहेर पडली. पण त्या जागेतून बाहेर पडत असताना तिचं मन तिला जाणीव करून देत होतं. आजूबाजूच्या वातावरणात जणू आता शेकडोने गर्दी उभी आहे आणि ती गर्दी आपल्यालाच पाहते. मागून कोणीतरी पिच्छा करतंय. पावलांचे धप धप, जमिनीवर पाय आपटत चालल्याचे आवाज स्पष्ट होत आहेत. पण मागे वळून पाहिलं तर कोणीच नव्हतं. वातावरणात एक वाईट ऊर्जा भरल्याची जाणीव होत होती. शेवटी मनीषाने कशी तरी त्या जागेची हद्द ओलांडली आणि बाहेर पडली. 5:45 वाजेपर्यंत मनीषा घरी आली. दिवाबत्तीची वेळ झालेली. हॉलमध्ये एका बाजूला देवघर होतं. तिथे आजी देवासमोर उपासना करत बसलेली. आता उपासना करून झाली तशी ती जागेवरून उठली आणि दैवी उपासनेची माळ हातात घेऊन ती मागे वळाली. तोच तिच्या नजरेला जरा दूर दरवाजातून आत येणारी मनीषा दिसली. आजी ओरडतच म्हणाली, मने, अगं कुठं होतीस एवढा वेळ? आज यायला एवढा उशीर का झाला? आजी असं म्हणाली आणि हातात दैवी मंत्रांनी भारलेली ती माळ घेऊन मनीषाच्या दिशेने येऊ लागली. पण न जाणो का त्या माळेला पाहताच मनीषाचे श्वास वाढले. हृदयाचे ठोके धडधड करत वाजू लागले. डोळ्यात भीती उमटली. ओठ आणि दातांसहित तिचं सारं शरीर थरथरू लागलं. त्या माळेला पाहताच तिची पावलं मागे मागे जाऊ लागली. नजरेत भाव पसरले आणि तेवढ्यात आजूबाजूला असलेली मोकाट कुत्री मनीषाच्या बॅगकडे पाहून खूप घाबरत विचित्र स्वरात रडू लागली. मागे सरू लागली. ए, थांब तिथेच, जवळ येऊ नकोस माझ्या. थांब म्हटलं ना. तिच्या तोंडून एक पुरुषी आवाज बाहेर पडला आणि क्षणार्धात तिचा पवित्रा असा काही बदलू लागला का आजीसाठी ते अनपेक्षित होतं. आजी धक्का बसल्यागत जागेवर थांबली आणि आश्चर्यकारक नजरेने मनीषाकडे पाहू लागली. मनीषाच्या मागे वर जाणारा जिना होता. तिने गरकन एक गिरकी घेतली आणि त्या जिन्यावरून ताड ताड पाय आपटत वर निघून गेली. आजी मात्र तिच्या पाठमोऱ्या आकृतीला संशयी नजरेने पाहत होती. रात्री 8 वाजले. घरातील सर्वजण जेवायला बसले तेव्हा सर्वांनाच एक गोष्ट खटकली. ती म्हणजे सतत बडबड करणारी मनीषा आज गप्प शांत बसलेली.
तिच्या बाजूला तिचा लहान भाऊ आदी बसलेला, जो सतत काही ना काही विषय काढून ताईला बोलतं करण्याचा प्रयत्न करत होता. पण ती मात्र एक शब्द बोलेना. जेवण झालं आणि ती पटकन उठली, झोपायच्या खोलीत निघून गेली. मनीषाने तिच्या बॅगेतील ती पेंढ्याने बनवलेली बाहुली बाहेर काढली. काहीतरी गमतीदार, विलक्षण शस्त्र पकडल्यासारखं एक विजयी आसुरी हास्य तिच्या चेहऱ्यावर पसरलं. मी माझ्या बाबांना परत आणणार. मला माझे बाबा हवेत. मनीषा दोन्ही हातात ती पेंढ्यांची बाहुली पकडत तिला वर करत म्हणाली, हे काळ्या जादूच्या आत्म्यांनो, आजी बाबा सांगतात माझे बाबा देवाघरी गेलेत. देवाघरी फक्त आत्मे जातात ना, मग माझ्या बाबांचा आत्मा तुमच्या सोबत असेल ना. जर तुम्ही इथे कुठे असाल तर मला तुमच्या अस्तित्वाची जाणीव करून द्या. 16 वर्षाची, बुद्धीची पूर्ण वाढ न झालेली कवळ्या वयाची पोर ती. तिला काय ठाऊक आपण कोणाला बोलवतोय आणि ते तिच्या आमंत्रणाला जुमानून येणार होते. हो, कारण कोवळ्या वयाच्या मुलांच्या हाकेत एक शुद्ध ऊर्जेचा वारसा असतो. दृष्ट आत्मे ते आव्हान लागलीच स्वीकारतात. खोलीत शुभ्र ट्यूबलाईट पेटलेली, तिचा प्रकाश सगळीकडे पसरलेला. अचानक ती ट्यूबलाईट लुकलुक करू लागली. खोलीत प्रकाशाचा आणि अंधाराचा लपंडाव सुरू झाला. भीतीने विस्पारलेल्या डोळ्यांनी, घामाजलेल्या चेहऱ्याने जागेवर गोलगोल फिरत मनीषा खोलीत इकडे तिकडे पाहू लागली. आणि तेव्हा तिला एक गोष्ट लक्षात आली. जसा अंधार होतोय तसं अंधारात नजरेला खोलीच्या चारही कोपऱ्यात 2 पिवळ्या जर्द डोळ्यांच्या जोड्या उभ्या राहिलेल्या दिसत होत्या. त्या पिवळ्या जर्द चकाकत्या नजरेत राग, अहंकार, संताप यांची धग जाणवत होती. आता तर जशी लाईट ऑफ ऑन होत होती तसं अंधार पसरताच ते डोळे आपल्या जवळ येताना दिसत होते. मनीषाचे भीतीने श्वास घशातच अडकले. जीव टांगणीला लागला. आपण भलतंच कोणाला तरी बोलवलं नाही ना, हे तिला कळून चुकलं. आणि अचानक मनीषाच्या हातात धरलेली ती पेंढ्यांची बाहुली गरम विस्तव तापावा तशी तापल्यासारखी जाणवली. हाताला चटका बसला आणि ती बाहुली निसटून जमिनीवर पडली. खोलीत जे अवतरलं होतं ते मनीषाच्या अगदी जवळ पोहोचलं. कोणत्याही क्षणी घातपात होणार. तोच खोलीचा दरवाजा उघडला आणि खोलीच्या बंद दरवाजातून कोणीतरी वेगानं पाठमोऱ्या मनीषापाशी आलं. तिच्या पाठीवर एक हात पडला. ताई, तो आदिनाथ होता. मनीषाने आलेल्या आवाजाकडे गरकन वळून पाहिलं. आदीला पाहून तिला धीर आला आणि मग बिथरलेल्या नजरेने तिने परत खोलीत पाहिलं. आता लाईट शांत झाली होती. आदीची नजर त्या बाहुलीवर पडली. त्या बाहुलीला पाहताच त्याच्या मनात उत्सुकता निर्माण झाली. 10 वर्षाचा छोकरा तो. त्याच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. वाव, बाहुली मला आणलीस का, असं म्हणत तो ती उचलणारच. तेवढ्यात मनीषाने ती उचलली. तुला नाही आणली रे, माझ्या फ्रेंडची आहे, उद्या परत द्यायची आहे तिला. चल झोप, रात्र झाली आहे खूप. मनीषा जरा रागातच म्हणाली. चेहरा पाडल्यासारखा करत आदी बाजूच्या बेडवर जाऊन झोपला. मनीषाने त्या बाहुलीकडे जरा भ्यायलेल्या नजरेने पाहिलं. या बाहुलीला घरात येऊन 24 तासही उलटले नव्हते आणि इतकी विचित्र घटना घडली. काही बाहुली साधीसुधी नाही हे मनीषाला कळून चुकलं. शेवटी उद्याच हिला शाळेच्या मागं फेकून यायचं असं ठरवून तिने ती बाहुली बॅगेत ठेवली आणि अंगावर पांघरून घेऊन झोपी गेली. मनीषाला वाटत होतं बाहुली फेकून दिली तर सारं काही ठीक होईल. पण खऱ्या अर्थाने हा तिचा भ्रम होता. कारण नियतीने तिच्या नशिबात काहीतरी वेगळीच खेळी रचली होती. मनीषाने ती बाहुली उद्या फेकून येऊ
असं ठरवलेलं, पण उद्याची सकाळ व्हायला अद्याप 10 तासाची वेळ शिल्लक होती आणि दिवस आपला, पण रात्र त्या भटकत्या आत्म्यांची असते. तसंच झालं. त्याच मध्यरात्री 3 वाजता खोलीत 2 बेड होते. एका बेडवर मनीषा झोपलेली तर दुसऱ्यावर आदी. थंडीचा महिना असल्याने पाणी जास्त पिल्याने आदीला लघवी आली. तसा तो झोपेतून उठला. रूममध्येच एका बाजूला असणाऱ्या बाथरूममध्ये जाऊन फ्रेश होऊन आला. तेवढ्यात त्याला आठवलं, ताईची बाहुली. त्या बाहुलीला पाहण्याची त्याची उत्सुकता जागी झाली, पण बाहुली कुठे ठेवली होती त्याला माहीत नव्हतं. आता कुठे शोधू हिला, असं तो मनात म्हणतच होता. तेवढ्यात समोरच्या स्टडी टेबलवरून मनीषाची बॅग बिना स्पर्शाने खाली पडली आणि बॅगेतून ती बाहुली स्वतःहून उडी मारावी अशी बाहेर आली. बॅगेची चेन लावलेली होती. मग बाहुली खाली कशी पडली? त्या अमानवीय शक्तीचा चमत्कार तर नव्हता ना? बाहुलीला पाहताच आदीच्या चेहऱ्यावर आनंद आला. दोन्ही हाताने त्याने ती बाहुली उचलली आणि आपल्या बेडच्या बाजूला असलेल्या काचेच्या खिडकीत जाऊन उभा राहिला. खिडकी उघडली. खिडकी उघडताच बाहेरून पांढऱ्या शुभ्र धुक्यांचं वलय खोलीत आलं आणि त्यासोबत एक आवाज, आदी. तो आवाज ऐकून आदी खिडकीतून बाहेर पाहू लागला. 3 वाजले होते. अंगाला हलकासा गारठा झोंबत होता. आदीने खाली पाहिलं. खाली लाल मातीचं अंगण होतं. त्या अंगणात एक गुलमोहराचं झाड होतं. झाडाभोवतीसुद्धा पांढरं धुकं वाहत होतं. आदिनाथ एकटक त्या झाडाच्या खोडाकडे पाहत होता. नजर त्या झाडावर चुंबकागत खेचली गेली आणि तोच त्या खोडाच्या मागून एक सफेद चुन्यासारखा पांढरा फट्ट हाताचा पंजा बाहेर आला आणि मग हळूहळू चंदनाचा लेप लावावा असा हिडीस चेहरा दिसला. बाबा. आदीच्या तोंडून त्याच्या वडिलांसाठी हाक बाहेर पडली, कारण तो चेहरा त्याच्या वडिलांचा होता, पण किती वेगळा. पिवळसर चंदनासारखी कातडी, हळदीसारखे डोळे, ओठ रक्त सुकल्यासारखे काळेशार. एक क्षण बारीक पाहिल्यानंतर आदीला त्या चेहऱ्याची भीती वाटू लागली आणि त्याच्या चेहऱ्यावर 12 वाजले. भीतीने तो 2 पावलं मागे सरला. आदिनाथ आपल्याला प्रतिसाद देत नाही हे पाहून त्या ध्यानाचा चेहरा दुःखी झाला. सावज जाळ्यातून सुटतंय हे पाहून झटकन ते खोडामागून बाहेर आलं आणि थांब थांब थांब, आलोच मी, कार्ट्या थांब, असं ओरडू लागलं. 3 फूट उंच, काटकुळे, स्प्रिंगसारखे पाय, काटकी माकडासारखे हात. त्या स्प्रिंगसारख्या पायांनी मोठ्या मोठ्या ढेंगा टाकत तो बागुलबुवा भीतीचं एक ताजं रूप घेऊन आदिनाथच्या दिशेनं येऊ लागला. आदीने लगेच खिडकी लावून घेतली. खिडकीसमोर पडदा ओढला आणि बेडवर येऊन चादरीत घुसला. पूर्ण अंगावर चादर ओढून ती अपशकुनी बाहुली छातीशी घट्ट पकडून थरथर कापत अंथरुणात पडून राहिला. 3:45-4च्या दरम्यान त्याला झोप लागली. दुसऱ्या दिवशी शनिवार होता. मनीषा, आदी दोघांची सकाळची शाळा होती. मनीषा, आदी दोघांनाही उठवायला अनिताबाई वरती आल्या. प्रथम त्यांनी मनीषाला उठवलं आणि मग आदीजवळ आल्या. तो छातीपर्यंत चादर ओढून झोपलेला, डोकं तेवढं बाहेर. चेहरा जरा घाबरल्यासारखा दिसत होता. ओठ थंडीने कडकड वाजत होते. सारं शरीर थरथर करत होतं. अनिताबाईंनी त्याच्या कपाळाला हात लावून पाहिलं तर त्याचं शरीर वीटभट्टीतून काढलेल्या विटेसारखं तापलेलं. अनिताबाईंच्या हाताला अक्षरशः चटका बसला. बाप रे, इतका ताप कसा आला याला? रात्री तर ठीक होता. अनिताबाईंनी काळजीने आदिनाथकडं पाहिलं आणि मनीषाला सांगितलं, तू एकटीच जा शाळेत, आदी आज काही येत नाही.
10-15 मिनिटात ती तयार झाली. बॅग रात्रीच भरून ठेवली होती म्हणून ती उघडून पाहिली नाही आणि मनीषा बॅग घेऊन शाळेत गेली. 10 वाजता जेवायची सुट्टी झाली तेव्हा आज पुन्हा वर्गात तिच्या मैत्रिणींचा घोळका गप्पा मारायला बसला. कालचीच गोष्ट सांगणाऱ्या सानिकाने आज मात्र वेगळाच रंग दाखवला. ती त्या जागेबद्दल अजून एक भयंकर सत्य सांगू लागली. फ्रेंड्स, काल मी तुम्हाला जे सांगितलं ना, आय एम सॉरी हां, ते सगळं खोटं होतं. कारण मी स्वतः जेव्हा आईला त्या जागेबद्दल विचारलं तेव्हा आईने मला फटके तर दिलेच, पण हेही सांगितलं का ती जागा वाईट आहे. त्या जागेत वाईट लोक असतात. ते आपली मदत करणार नाहीत. जी लोक करणी करतात ती लोक त्या झाडाला बाहुल्या टांगतात आणि त्या बाहुल्यांमध्ये असलेला आत्मा वाईट असतो, जो कोणाचंही भलं करत नाही. उलट जो कोणी ती बाहुली काढून आपल्या घरी नेईल ती आत्मा त्याच्या घराची दुर्दशा करेल, वाटोळं करेल, असं आई म्हणाली. सो प्लीज हां, तुम्ही कोणी हे मनावर घेऊ नका आणि त्या बाहुलीचा तर विचारही करू नका. आपल्या मैत्रिणीच्या तोंडून हकीकत ऐकून मनीषाचे भीतीने धाबे दणाणले. तिची मैत्रीण ज्या बाहुलीला आणू नका असं म्हणत होती, ती बाहुली तर मनीषाने कालच त्या अभद्र जागेतून बाहेर काढून घरी नेली होती आणि त्या शक्तीचा एक नमुनासुद्धा तिने पाहिला. प्रथम सगळ्यात आधी ती आजीच्या हातातील दैवी माळेला घाबरली, मग आजीवर ओरडली आणि रात्री 11 वाजता तिने जेव्हा त्या दृष्ट आत्म्याला आमंत्रण दिलं तेव्हा लाईट चरचरली. कोपऱ्यात ती काळीशार आकृती दिसली. या सर्व घटना डोळ्यासमोर येताच मनीषाचा BP लो झाला. ती बाहुली बॅगेत आहे हा विचार करून तिचे छातीचे ठोके वाढले. तरीसुद्धा एकदा खात्री म्हणून मनीषाने वर्गात जाऊन बॅग उघडली. आत पाहिलं तर बाहुली नव्हती. ती तर रात्रीच आधीने बाहेर काढली होती ना. बाहुली कुठे गेली हा विचार करून मनीषाचं डोकं फुटायची वेळ आली. तोच क्लासच्या उघड्या दरवाजातून शिपाई काका आत आले आणि त्यांनी जी वार्ता सांगितली ती ऐकून मनीषाची कानसुळं गरम झाली. एक विलक्षण धक्का बसला. डोळ्यासमोर चक्कर आली. काकांनी जे सांगितलं ते शब्द होते, मनीषा, तुझ्या घरून कोणीतरी मुख्याध्यापक सरांना फोन केलाय. त्यांनी सांगितलं की तुझ्या घरी मयत झालंय. तुझा भाऊ आदिनाथ वारलाय. आम्ही शाळेतले शिक्षक तुझ्या घरी चाललोय. तूही चल आमच्यासोबत. बस 5 कवड्यांचं ते वाक्य ऐकताच मनीषाच्या कानात गरम शिसं ओतल्यासारखं झालं. काही वेळातच ती सरांसोबत घरी पोहोचली. घराबाहेर ओळखीचे नातेवाईक, गावातली माणसं, खूप सारी गर्दी दिसत होती. अंगणात तिरडी बनवली जात होती. धुंदेरा पेटला होता. हॉलमध्ये पांढऱ्या कपड्यात आधीचं प्रेत झोपवलेलं. कालपर्यंत हाच आपला लहान भाऊ आपल्याला ताई म्हणून बोलतं करण्याचा पुरेपूर प्रयत्न करत होता, पण आपण काही बोललो नाही. उलट त्याच्यावर ओरडलो. पण आज या क्षणाला तो कायमचा शांत झाला आणि त्याच्या मैतीच्या बाजूलाच तीच बाहुली ठेवली होती, जी पाहताच मनीषाला कळून चुकलं की आधीचं अचानक जाणं योगायोग मुळीच नव्हता. त्या दृष्ट आत्म्याने आपल्या कोवळ्या भावाचा जीव घेतला. मनीषाच्या हातात आता फक्त नैराश्य, हतबलता, पश्चाताप उरला. पण या दुःखाच्या वातावरणात तिने ते भयंकर सत्य कुणालाच सांगितलं नाही. ठरल्याप्रमाणे आधीचं क्रियाकर्म झालं. ती बाहुली आदिनाथनेच कुठून तरी उचलून आणली असेल, जिच्यामुळं हे वाटोळं झालं असं समजून ती आधीच्या प्रेतासोबतच स्मशानात जाळली गेली. बाहुली जळाली म्हणजे प्रकरण मिटलं असं तुम्हाला वाटत असेल, पण नाही. आधीच्या पिंडाला कावळा शिवला नाही.
13वं झाल्यानंतरही घरात विचित्र घटना घडू लागल्या. आधीचा आत्मा रात्री अपरात्री सर्वांना दिसू लागला. मनीषाच्या स्वप्नात तो रोज रात्री रडताना दिसू लागला, जणू त्याला मोक्ष मिळाला नसावा. आजी, बाबा, मनीषा, तिची आई सगळ्यांना घरात एकटं असताना चित्रविचित्र भास होऊ लागले. कोणती तरी अदृश्य सावली आपल्यावर लक्ष ठेवून आहे असं वाटू लागलं. घरात देवपूजा होईना झाली. कधी आजी तर कधी बाबा. सततचं आजारपण सुरू झालं. एक प्रकारचे घराचे वासेच फिरले असं म्हणा ना. अशात त्या वाईट शक्तीच्या प्रभावाने म्हणा की पतीच्या मृत्यूला महिना होतो न होतो, तो धक्का पचतो न पचतो तोच मुलाचा मृत्यू झालेला, ज्याने अनिताबाईंची मानसिक स्थिती ढासळली. त्या ठार वेड्या झाल्या आणि महिन्याभरातच त्यांनी सुद्धा गळफास घेऊन आत्महत्या केली. घरात एक एक सुतकाचा घास पडू लागला. बरं, त्या बाहुलीचं सत्य जर घरच्यांना समजलं तर आपलं काही खरं नाही, या भीतीने मनीषाने ते भयान वास्तव सगळ्यांपासून लपवून ठेवलं. कदाचित तिने वेळीच जर सत्य सांगितलं असतं तर आपल्या घराण्याचं होणारं वाटोळं आजी आजोबा म्हातार वयात उघड्या डोळ्यांनी पाहत होते. अशात एक रात्री विचित्र घटना घडली. मनीषा आई गेल्यापासून आजीच्या कुशीत झोपू लागली, कारण आता तिला एकटीला झोपायला खूप भीती वाटायची. रात्रीचे 12:30 वाजून गेले. मनीषाच्या बंद डोळ्याआड एक स्वप्न सुरू झालं. रात्रीचा मिट्ट काळोख चारही बाजूला पसरलेला. मनीषाला ती स्वप्नात एकटीच घरात झोपलीये असं दिसत होतं आणि घराच्या बाहेरून कोणीतरी तिला हाक मारत होतं. मनीषा त्या आवाजाने उठून बाहेर आली तर दाराबाहेर तिला तिचा भाऊ आदी, आई आणि बाबा दिसले. तिघांचेही चेहरे फार निराश आणि हरलेले दिसत होते. तिचे वडील तिला म्हणाले, "मने, हे काय केलंस ग तू? तुझ्या अज्ञानीपणामुळे आपल्या घराची माती झाली." असं म्हणून ते हुंदका देऊन रडू लागले. तोच आदिनाथ तिला "ताई, ताई" अशी हाक मारू लागला आणि म्हणाला, "ताई, तुला माहिती आहे का, आता आजी बाबा पण येणार आमच्यासोबत." असं म्हणून त्याने कोपऱ्यात बोट दाखवलं. मनीषाने त्या कोपऱ्यात पाहिलं तर तिला अंगणातल्या झाडाखाली तिच्या आजी आणि आजोबांचं तिरडीवर सजलेलं मयत दिसलं आणि मागून आईचा आवाज आला. मनीषा, अजूनही वेळ गेली नाही. आजी आजोबांना सत्य सांग, नाहीतर सगळं संपेल ग. आणि दुसऱ्या क्षणी मनीषाला त्या सगळ्यांचा विवळण्याचा, मैताला रडतात तसा रडतानाचा आवाज येऊ लागला. तिने वळून झाडाखाली पाहिलं तर आजी आजोबा देखील तिरडीवरून उठून बसले होते आणि रडत होते. तेवढ्यात त्यांच्या मागून एक काळी सावली येत आहे असं मनीषाला दिसलं. मनीषा आई, पप्पा म्हणून जोरजोरात ओरडू लागली. तशी तिच्या आवाजाने आजीला जाग आली आणि आजीने मनीषाला झोपेतून जागं केलं. "काय ग, काय झालं? स्वप्न पडलं का?" आजीने विचारलं. आजीच्या चेहऱ्याकडे पाहत मनीषाने विचार केला, "मी जर सत्य सांगितलं नाही तर स्वप्न खरं व्हायला वेळ लागणार नाही." म्हणून तिने दुसऱ्या दिवशी सकाळीच आजीला आणि आजोबाला रडत रडत शाळेतील सानिकाचं बोलणं, ती बाहुली, आधीचं बाहुली घेऊन झोपणं, इथपासून काल रात्रीच्या स्वप्नापर्यंतचा सारा प्रसंग सांगून टाकला. जे ऐकून आजी आजोबा हादरून गेले आणि मनीषाने किती मोठी घोडचूक केली, ज्याची शिक्षा घराला भोगायला लागली, याची त्यांना जाणीव झाली. पण आता झालेल्या चुकीला सुधारण्याशिवाय मार्ग नव्हता. आजोबांनी लागलीच हा घटनाक्रम ऐकता ते घर विकून कायमचं गावाला राहायला जायचा निर्णय घेतला. आजोबा, आजी, मनीषा गावी येऊन राहायला लागले. 2 दिवसात सर्व सोय झाल्यानंतर आजोबांनी
गावातील कालभैरव मंदिराचे पुजारी भाऊ यांची भेट घेतली. त्यांना विश्वासाने सारी रामकथा सांगितली आणि यावर काहीतरी उपाय करावा लागल, नाहीतर घर संपल असं म्हणाले. त्यावर भाऊ यांनी आजोबांना एक बंधन पूजा घालावी लागल, ज्यात वाईट शक्तीला बंधन घालून घर मोकळं करू, आणि दुसरी पूजा तुमच्या घरातील मृत आत्म्यांच्या शांतीसाठी करावी लागल, कारण त्यांचं अकाली जाणं त्या वाईट सैतानाच्या सावलीमुळं त्यांना मोक्षगती प्राप्त झाली नाही असं म्हणाले. आजोबा भाऊ म्हणतील ती पूजा करायला तयार झाले. त्यानंतर भाऊंनी एक मुहूर्त पाहून काळभैरव मंदिरातच कापे कुटुंबासाठी बांधी केली आणि त्यांची यातून सुटका झाली. पण जर त्या दिवशी मनीषाच्या स्वप्नात येऊन तिच्या आई वडिलांनी तो दृष्टांत दिला नसता तर कदाचित आज मनीषाही कुठल्या तरी पिशाच्य योनीत भटकत असती. आजच्या घडीला मनीषाचे आजी आजोबा, आदी, आई सर्वजण कैलासवासी झालेत. मनीषा एकट्या जिवंत आहेत. त्यांचं लग्न झालंय, एक मुलगा आहे आणि त्यांनी त्या मुलाचं नाव आदिनाथ असं ठेवलंय. त्या पतीसोबत बाहेर देशात राहतात, पण आजही त्यांना आपल्या त्या चुकीचा पश्चाताप आहे आणि त्या स्वतःला कधीही माफ करू शकल्या नाहीत, कारण त्यांना कळून चुकलं. मृत आत्म्यांना परत आणायचा हट्ट जिवंत माणसांचा अंत करतो. काळी जादू हा काही खेळ नाही. तुमची एक छोटी चूक तुमचं सारं घर उद्ध्वस्त करू शकते. मंडळींनो, आपला आजचा थरारक अनुभव तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. पुन्हा भेटू. नवा सत्य अनुभव, नवा थरार.